दादांना घेऊन काही फायदा झाला नाही असं संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल यावर? ते भिंतीच्या पलीकडे तुम्हाला ऐकू आलं, आनंदाची गोष्ट आहे. कारण RSSच्या चौकटीतून बाहेर विषय येतो याचा अर्थ तो जाणीवपूर्वक बाहेर दिला जातो. असू द्या, पण ते दोघांनाही कळू द्या, अजितदादांना पण कळू द्या तुमची किंमत तिकडं काय आहे ती. आणि करण्यामध्ये त्यांचाच तर मोठा हात होता देवेंद्रजींचा. त्यांनी स्वतःच पश्चाताप झाल्याचं सांगितलं असं दिसतंय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेची कशी फसवणूक केली जात आहे ते. एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, त्या आरोपाचं समर्थन करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान, त्यांनी भोपाळमध्ये त्यांच्यावर आरोप केले, क्लीन चिट, आणि आरोप करून पुन्हा त्यांना पक्षाच्या सरकारमध्ये घेतलं. सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं. निव्वळ उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही तर त्यांना वित्तमंत्री केलं. ह्या अर्थमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साक्षात्कार व्हावा की मुळात ज्या भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याकडे ट्रकभर पुरावे म्हणून तुम्ही घेऊन येत होता ना, सांगत होते देवेंद्र फडणवीस, त्यांना विचारा ना त्याचं काय झालं. आणि पुन्हा क्लीन चिट देणारे पण तुम्हीच. तुम्ही गृहमंत्री होतात, आजही आहात. क्लीन चिट कोणी दिली? कोण आहेत ते अधिकारी? म्हणून जनतेनं विचार केला पाहिजे आत्ता महाराष्ट्राच्या, की ही माणसं स्वार्थासाठी कुठल्या थराला जातात. म्हणजे ह्यांच्या जीवनामध्ये विचार एकच असतो, फायदा आणि तोटा. कुणाला घेतलं तर फायदा होतो, कुणाला घेतलं तर तोटा होतो. कसला? राजकीय. म्हणून आदरणीय उद्धवजींनी जो शब्द वापरला तो किती चपखल बसतो ते बघा, सत्ता जिहाद. हे सत्ता जिहादी आहेत. त्यामुळे त्या सत्ता जिहादीमध्ये महाराष्ट्र लाचार झाला, त्याची जास्त खंत आहे. मला त्या विषयावर बोलू नये असं मला वाटतं. तो विषयच आम्ही सोडून दिला. ते काय करतात त्यांना करू दे तिकडे. ते किती भूमिका बदलत असतात त्या तुम्ही एकदा दाखवून द्या ना सगळ्या. कसे मोदी चांगले, कसे मोदी वाईट, कसे शरद पवार चांगले, पुन्हा कसे मोदी. हे सरण्यापेक्षाही वाईट आहे, त्याच्यावर न बोललेलं बरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.